उदे ग आंबे उदे या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया. मालिका सुरू झाल्यावर आपण पाहतो की अतिकारची पत्नी मोठ्याने रडत असताना मालिकेत दाखवलं आहे. ती म्हणते, ए महादेवा, नशीब फुटलं र, फार वाटोळं झालं र, असं ती महादेवाला सांगत असताना त्या ठिकाणी भागवती येते व ती अतिकारच्या पत्नीला विचारते, काय झालं, शांत व्हा, का रडताय तुम्ही. तरीही अतिकारची पत्नी रडते व म्हणते, माझं वाटोळं केले, मला नाही जगायचे, असं ती म्हणते व डोकं महादेवाच्या मंदिरात आपटते. असं झाल्यानंतर लगेच अतिकार धावत येतो व म्हणतो, ए कारभारीन, मी तर बेलाचे पानं आणायला गेलो होतो, तोपर्यंत तू इथं डोकं आपटतीस. तेव्हाच भागवती अतिकारला विचारते, काय झाले सांगा की. तेव्हा अतिकार म्हणतो, नशीब फुटले, एकच पोरगं होतं, ते पण गेलं. तेव्हा भागवती विचारते, काय झालं होतं. तेव्हा अतिकार रडत रडत म्हणतो, आम्ही दुसऱ्या गावात राहतो व गावात एक साधू आला व आमचं पोरगं त्या साधूच्या नादी लागलं. आम्हाला वाटलं काही देवाधर्माचं करत असेल, पण त्या साधूनं आमच्या पोराच्या हातात एक गंडा बांधला व त्यानंतर आमचं पोरगं खुल्यावानी करायला लागलं व एका दिवशी म्हणला, मला समाधी घ्यायची, असं म्हणून तो नदीमध्ये झोकून दिला, असं तो अतिकार भागवतीला सांगतो. नंतर ते दोघेजण आणखी मोठ्या मोठ्याने रडायला लागतात. असं झालं की भागवतीला सत्वतीने रेणुकेला तिचे वस्त्र परिधान करायला दिलेले आठवतं व नंतर अतिकारची पत्नी म्हणते, त्या साधूनं कोणता जादूटोणा केला ठाऊक नाही, पण फक्त शेवटी हा धागा ठेवलाय व ती धागा भागवतीला दाखवते. नंतर राजवाड्यात यल्लमा आपल्याला पाहायला मिळते व रेणुका तिच्यापाशी येऊन म्हणते, असं उभी का आहेस, आसनावर बस. तेव्हा यल्लमा म्हणते, मी या आसनावर बसले तर हे आसन बाटेल. तेव्हा रेणुका म्हणते, काही होत नाही, बस, असं रेणुका यल्लमाला म्हणते. असं राजवाड्यात होतं. नंतर गावात भद्रा राणी भागवतीला म्हणते, हा धागा तर रेणुकेच्या हातात पण आहे. तेव्हा भागवती म्हणते, उत्सवापासून तिच्या हातात तो धागा आहे. नंतर नीलकंठी म्हणते, ती जी साधू आहे तो सुद्धा रेणुकेला पण भेटला असेल का, म्हणून तिच्या हातात तो धागा आहे. आता आपली रेणुका पण समाधी घेणार का, असं नीलकंठी भागवतीला म्हणते व ती पण रडायचं नाटक करताना मालिकेत दाखवलं आहे. नंतर राजवाड्यात आपण पाहतो की रेणुका यल्लमापाशी येते व तिला एका चांदीच्या पेलामध्ये दूध प्यायला देते. तेव्हा यल्लमा म्हणते, किती मौल्यवान आहे. असं म्हटल्यानंतर रेणुका म्हणते, कोणत्याही पात्रात दूध पेल्याने त्याची चव बदलत नाही, असं मालिकेत होतं. नंतर भागवती राजवाड्यात येते व पाहते की रेणुका यल्लमाला म्हणते, दरबारात माझ्या आसनाच्या शेजारी तुझं आसन लागेल. हे सर्व भागवती ऐकते. नंतर भागवती भद्रा राणीला म्हणते, या धाग्यामुळे अशी जर रेणुका वागत असेल तर हा धागा तिच्या हातातून काढला पाहिजे, असं ती भद्रा राणीला म्हणते. पण जेव्हा भद्रा राणी म्हणते, चला आपण तो धागा काढू, तेव्हा भागवती म्हणते, आपण जर तो धागा काढायला गेला तर रेणुका आपल्याला तो धागा काढू देणार नाही व ती लगेच राजाला सांगून टाकेल. तेव्हा राजा आपल्याला तिच्या हाताला म्हणजेच त्या धाग्याला हात लावू देणार नाहीत, असं भागवती भद्रा राणीला म्हणते व आणखी म्हणते, ज्यावेळेस मी धागा काढेल त्यावेळेस रेणुकेला पण माहिती होणार नाही. असं मालिकेत झाल्यानंतर अतिकार व त्याची पत्नी संभोहिनी तिच्या शक्तीने पाण्यात रेणुकेची प्रतिमा व त्या ठिकाणी काय घडत आहे ते पाहू शकतात. व नंतर राजवाड्यात आपण पाहतो की रेणुका यल्लमाला खाली झोपलेलं पाहून ती पण तिच्या बाजूला खाली झोपते व
झोपलेलं पाहून भागवती रेणुकेच्या हातातील धागा काढून टाकते व दुसरा धागा सेम जसा तिच्या हातामध्ये धागा आहे तसाच धागा ती तिच्या हातात बांधते व तिथून निघून जाते. पण आश्रमात लगेच दमकग्नीला हे समजतं की रेणुकेच्या हातातील धागा कोणीतरी काढलेला आहे व त्याला कासावीस होताना मालिकेत दाखवला आहे व तो लगेच झोपेतून उठलेला असं आश्रमात झालेलं मालिकेत दाखवलं आहे. नंतर मालिकेत आपण पाहतो की अतिकार म्हणतो, गेले तुझ्या हातातील सुरक्षा कवच, तुला आता कोण वाचवणार, असं अतिकार त्याच्या पत्नीला सांगत असतो. असं झाल्यानंतर नारद मुनी ब्रह्मा देवापाशी येतात व म्हणतात, पितेश्री, रेणुकाईच्या हातातील धागा तर तिच्या मातेनेच काढला, असं कसं झालं? तेव्हा ब्रह्मदेव नारद मुनींना म्हणतात, रेणुका आदिशक्ती आहे, ती समर्थ आहे या गोष्टींसाठी. तिचीच काहीतरी एक गोष्ट असेल जी तिला करायची असेल, ती एक तिची लीला असेल. ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतात, तू काही जास्त विचार करू नको, आपण पाहणार आहोत की आदिशक्ती आता काय करणार आहेत. नंतर नारद मुनी म्हणतात, तुम्हीच पित्याश्री म्हणला होतात की ती सध्या मनुष्य रूपात आहे, त्याच्यामुळे तिला काही नियम लागू असतात. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, ती काहीतरी लीला करणार असेल म्हणूनच या गोष्टी होऊ देत आहेत. नंतर आपण पाहूच, नंतर राजवाड्यात यल्लमापाशी रेणुका येते असं मालिकेत दाखवलं आहे व रेणुका म्हणते, हे शाही वस्त्रे व हे अलंकार यल्लमा तू परिधान कर. तेव्हा यल्लमा म्हणते, हर हर शंभू महादेवा, नको हे वस्त्र अलंकार, असं यल्लमा रेणुकेला म्हणते. तेव्हा रेणुका म्हणते, मला तू या रूपामध्ये पाहायचं आहे, असं रेणुका यल्लमाला म्हणते. अशा पद्धतीने आजचा एपिसोड, आजची मालिका असणार आहे. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.